तर आपल्यामध्ये उपस्थित होत आहे या ठिकाणी मान्यवरांचा ताफा या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित होतोय. आलेल्या त्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत कार्यकुशल कार्यसम्राट कल्याण डोंबिवली महानगर पालिका नगरसेवक बंदेश दादा जाधव, तसेच त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल बंदेश जाधव, किशोर जाधव, अशोक मांडेकर, लोकेश जाधव, रोहन जाधव, रोशन जाधव देखील उपस्थित आहेत. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. आपण पाहू शकाल आपल्यामध्ये उपस्थित होतात कार्यकुशल कार्यसम्राट कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक बंदेशदादा जाधव. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल किशोर जाधव साहेब, अशफाक मांडेकर, लोकेश जाधव आहेत, रोहन जाधव साहेब, तसेच रोशन जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. आलेल्या या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. आपल्या ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आज या संध्याकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची मांदी आणि मंचावरती उपस्थित आहे. म्हणतात ना मित्रांनो, तुम्हाला जर 1 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही शेती करा. 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही झाडे लावा. 100 वर्षाचं नियोजन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही माणसे जोडा. आणि आपल्या स्वभावानं माणसे जोडणारे हे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्या तमाम सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषक आपण पाहू शकाल. क्वार्टर फायनलचा हा मुकाबला आपण पाहू शकाल. मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आपण पाहू शकाल या मॅचमध्ये रोमांच, थरार, सर्व काही समीकरणं इथे पाहायला भेटतील. पहिलाच बॉल इथे मात्र अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न आज किरण पाटीलनं मागील मॅचमध्ये तब्बल 72 धावाची खेळी साकारली होती. आणि तिथून आपण विचार केला तर बॉलिंग करत असताना तब्बल 3 विकेट देखील त्यांनी मिळवले. म्हणजे अष्टपैलूची भूमिका आज त्यांनी साकारली आहे. अंसिका स्पोर्ट पिंपळगर नुकतीच मागील मॅचमध्ये देखील त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. भरुडी टीमला त्यांनी देखील पराभूत केलं. इथे फटका फसलेला आहे. चेंडू हवेमध्ये जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षक 30च्या आतमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आले. फेकी देखील ॲक्युरेट झाली होती, परंतु चित्त्याच्या चपळाईनं, हरणाच्या वेगानं इथे 2 धावा एकवटल्या गेल्या. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. 2 ओव्हरची मॅच असेल. संध्याकाळचं सत्र आपण पाहू शकाल. सूर्यदेवता देखील मार्गस्थाला चाललेले आहेत आणि जाता जाता हे मौल्यवान हिरे मैदानाच्या आतमध्ये सोडून चाललेले आहेत. कोण बनेगा सिकंदर. फटका चांगला आहे. लोअर फुल टॉस बॉल चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. गगनभेदी, गगनचुंबी, बिग बिग षटकार. आपण पाहू शकाल हा फटका जयेशनं मात्र एक्झिक्यूट केला. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला भेटलाय. चला पंच तिकडे चेंडू मागतायत. मॅच बॉल देखील येणं फार गरजेचं आहे. आयोजकांना, कमिटीला देखील विनंती असेल की हॉलंटर्स आपण मैदानाच्या बाहेरचा ताबा घ्या, कारण की मॅच बॉल आल्यानंतर मॅच देखील लवकर लवकर फिनिश होऊ शकेल. नाहीतर शेवटच्या मोमेंटला बॅट्स लाईटचा इम्पॅक्ट जो सामन्यावरती पडू शकेल. त्यामुळे याची देखील काळजी घेणं फार गरजेचं असेल. सुरुवात इथे दमदार आपण पाहू शकाल. ज्याने नाणेफेकीचा कॉल गमावला तरी देखील त्यांना फरक पडणार नाही. निमंत्रण स्वीकारलेले आहे आणि या निमंत्रणांवरती तुटून पडलेले आहेत. त्यांची भूक थांबत नाहीये. तिथे देखील आपण पाहिलं तर अगदी डीपमध्ये मोठ्या फटक्याकरिता गेले होते बॅटर. आपण पाहू शकाल जयेश, परंतु 2 धावा तिथे पाहायला भेटल्या. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. या षटकातील 2 बॉल नयनच्या या षटकामध्ये शिल्लक असतील.
2 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळणं म्हणजे वाघाचं काळीच असतं. आणि समोर जर तुमच्या जयेश आणि किरण पाटील असेल आणि इथे मात्र फटका उंच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत आणि 2 धावा पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीनं इथे जर आपण पाहिलं तर आता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 13 या आकड्यावरती. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. आज मंचावरती आपल्या उपस्थित आहेत कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका बंदेश दादा जाधव. त्यांच्या समवेत इथे आपण पाहिलं तर किशोर दादा जाधव आहेत, अशफाक दादा मांडेकरी, लोकेश दादा जाधव आहेत, रोहन दादा जाधव आहेत, रोशन दादा जाधव आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्या मंचावरती उपस्थित आहे आदरणीय सन्माननीय माजी सरपंच घोटसे गाव सुयोग दादा मगर आणि योगेश दादा मगर, रवी दादा मगर, हे सर्व मान्यवर आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. इथे आपण पाहूया आता पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा लागलेल्या आहेत. बिनबाद जिंदाबाद सुस्थितीमध्ये या धावा चाललेल्या आहेत. प्रेक्षकांची संख्या देखील मोठ्या संख्येने वाढत आहेत. जिथे नजर जाईल आता तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल हर्ष पाटील याला मात्र गोलंदाजीकरिता पाचारण केलेलं आहे. याचसाठी केला होता टास्क की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा शेवटचा दिवस आपण पाहू शकाल. क्वार्टर फायनलची ही मॅच आपण पाहू शकाल. जो जिंकेल तो सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये भूमी 11 जय जोटिंग देवरुंग संघाच्या अगेन्स्ट 2 हात करेल. तर विनंती असेल की भूमी 11 जय जोटिंग देवरुंग टीम आपण देखील सज्ज राहायचं आहे. आणि वसत टीम आपण जरी आमचा आवाज ऐकत असाल, ऑन स्क्रीनवरती पाहत असाल, तर आपण आता या स्पर्धेच्या दिशेनं मार्गस्थ व्हा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. हर्ष आता रोमहर्षक गोलंदाजी करेल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. हर्षचा हा पहिला बॉल जयेश करिता. फटका इथे फसलेला जरूर आहे, परंतु चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर नो मॅच लँड मध्ये तिथे दाखल झाला. एका टप्प्याने चेंडूला उचललं गेलं जरूर, परंतु एकच धाव पाहायला भेटली. एक धावेच्या मदतीने धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आणि आता मात्र आपण पाहिलं तर स्ट्राईकवरती किरण पाटील आहे. किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, ज्याच्या बॅटमधून आज 5 मध्ये 5 षटकार पाहायला भेटले आपण. आणि हा फटका देखील आपण पाहू शकाल. शक्तीचं प्रदर्शन आणि चेंडू सीमा रेषा बाहेर ठोकलाय षटकार. मच चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. वारंवार आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. जास्तीचा वेळ आपण अजिबात घ्यायचा नाहीये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, जबरदस्त फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, 4 धावांसाठी झन्नाटेदार चौकार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये वापरलेलं आहे किरण पाटीलनं. धावसंख्या 25. काही जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते किरण पाटीलच्या वतीनं. या षटकातील 3 बॉल अजूनही शिल्लक असेल. हर्ष कुठल्या प्रकारे पहिला बॉल हर्षनं चांगला टाकला, तिथे 1 धाव खर्च केली, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलचा खरपूस समाचार घेतलाय मैदानाच्या आतमध्ये किरण पाटीलनं. आता जबरदस्त पुनश्च त्याच दिशेनं सेम रिझल्ट. चेंडू 4 धावांसाठी गवताला आग लावत चेंडू चाललाय फायरिंग करत चौकार.
काय धावा इथे पाहायला भेटतात. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक धाव जरूर आली, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि चौथ्या बॉलवरती देखील बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली आहे आता मात्र 29 या आकड्यावरती. 2 बॉल शिल्लक आहेत. हर्षला इथे कुठेतरी पळवाट आता काढावी लागेल, काहीतरी विकल्प शोधावा लागेल. लाईन लेंथ आता कोणती असेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. पावलांचा वापर इथे जबरदस्त केलेला आहे, परंतु आता त्या ठिकाणी वाईटिश लॉंगाच्या दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फेक केलाय चेंडू, परंतु 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने धावपलक पुढे जाऊन पोहोचेल. 31, नो लॉस ऑफ द विकेट. 31 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. हर्षला इथे कुठल्या प्रकारची उसंत दिली जात नाहीये. काहीतरी समीकरण वेगळं करण्याची संधी मात्र मिळत नाहीये. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु आता तिथे प्रोटेक्शन होतं. 2 धावा इथे नक्कीच पाहायला भेटतील आणि पाहू शकाल इथे तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न किरण पाटीलचा. फक्त 2च धावा इथे मात्र पाहायला भेटतील आणि 2 धावेच्या मदतीनं पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस इथं धावा जमवलेल्या तब्बल 33 आणि 34 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला पुढील मॅच भूमी 11 जय जोटिंग देवरुंग टीम आपण आता उपस्थित राहायचं आहे. अगदी मंचासमोर आपण येऊन उपस्थित राहा. कोणत्याही क्षणी विजेता टीम आणि तुमच्यामध्ये नाणेफेकीचं कॉल केले जाईल, जी मॅच आजच्या दिवसातील सेमीफायनल नंबर 2 ची असेल. वसंत संघ इथे येऊन ठेपलेला आहे. चला तर या ठिकाणी आपण मेगा सन्मान घेतोय. आपल्यामध्ये उपस्थित आहेत कार्यकुशल कार्यसम्राट कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक बंदेशदादा जाधव. तर आपण करूया त्यांचा या मंचावरती शुभ सन्मान. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. माजी सरपंच घोटसी या गावचे सुयगदादा मगर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेत आहोत. आलेल्या या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे हैं परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि तदनंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत किशोरदादा जाधव. की आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. पंचांनी तिकडे मॅच देखील सुरू ठेवायची आहे. आणि दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत अशफाकजी मांडेकर. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण रविदादा मगर यांच्या शुभ हस्ते करतोय.
आज भरपूर काही वेळात वेळ काढून हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या तमाम सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. तदनंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत लोकेश जाधव. तर त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. करण भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. मॅच तिकडे ठेवायची आहे सुरू. तदनंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत रोहनजी जाधव साहेब. आपण त्यांचा शुभ सन्मान करूया. उदय पुंडेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. मॅच देखील सुरू आहे. 34 धावांचं लक्ष्य आणि 3 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. किरण पाटील यांना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. आणि आपल्यामध्ये उपस्थित आहेत रोशनजी जाधव आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी उदय पुंडेकर यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. आलेल्या या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गई चार चांद, महफिल सवर गई, अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निखर गई. वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 5. आणि दरम्यान आपल्यामध्ये अनुरागजी जाधव उपस्थित आहेत. आपण त्यांचा शुभ सन्मान करूया. उदय पोंडेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान घेतोय. आज अंतिम दिवस आपण पाहतोय. याचसाठी केला होता हट्टास की शेवटचा दिवस गोड व्हावा. धावसंख्या धावपलकावरती 5. 5 धावा धावपलकावरती आहेत. 34 धावांचं लक्ष्य. किरण पाटील, ओहो, यष्ट्या वाकवल्या, यष्ट्या झुकवल्या, फलंदाज बाद.
तीन षटकार जर आले तर मंदेश नारायण जाधव यांच्या वतीनं 1100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सहा बॉल 23 धावांची गरज आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर मयूर आता चौकार आणि षटकारांचीच आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 23 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल पाटील. पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवला आहे त्या ठिकाणी. दरम्यान गॅप मोठी आहे आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. झन्नाटेदार चौकार. पाच बॉल आणि आता 19 धावांची गरज. जबरदस्त फटका सौरभच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलाय. विजयाच्या आशा त्यांनी पल्लवित केलेल्या आहेत, परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल काय बॉलिंग आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॉल. गुडलँड स्पॉटवरती बॉल अगदी खाली राहिलेला पाहायला भेटलाय. डॉट बॉलची समाप्ती. आता 4 मध्ये 19 धावांची गरज आहे. प्रत्येक मोठ्या फटक्याने आत्मविश्वास वाढतोय. हंसिका स्पोर्ट पिंपळघर या टीमचा प्रत्येक डॉट बॉलने आत्मविश्वास वाढतोय. आई एकवीरा सवाद या टीमचा. आणि इथे पुनश्च बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट पाहायला भेटतोय. आता इथे जर गोलंदाजानं चूक केली तर पुनश्च मॅचमध्ये हंसिका स्पोर्ट पिंपळघर टीम कमबॅक करू शकेल. कारण की समीकरण तुमच्या समोर आहे. 3 बॉल आणि 19 धावांची गरज. इथे फटका फसलेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक आजूबाजूला कोणी नाहीये. परंतु चेंडू जर आपण पाहिलं तर तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचले होते वायडिश लॉंग ऑफचे. फक्त एकच धाव इथे पाहायला भेटली. आता 2 ला 18 ची गरज आहे. 2 मध्ये 18 धावांची गरज या मॅच मध्ये. इथे बॉटमॅनचा वापर केलाय. व्ही शेप मध्ये फटका ट्रॅव्हल झालेला आहे. चेंडू तिथे मात्र 4 धावांसाठी. आता मनोरंजन करण्याशिवाय काही औपचारिकता उरलेली नाहीये मॅच मध्ये. हंसिका स्पोर्ट पिंपळघर टीम औपचारिकता आणि मनोरंजनच इथे मात्र करू शकेल. 1 बॉल 14 धावांची गरज. इथे मात्र फटका फसलेला आहे. चेंडू हवेमध्ये आणि पहिल्या इनिंगचा खेळ मॅच इथे फिनिश झालेली आहे. मॅच जिंकलेले आहे आई एकवीरा सावाद या टीमनं. आणि दरम्यान सर्व मान्यवर आपल्यामधून रजा घेत आहेत. सर्व मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद आहे. आमचे सुयोग दादा मगर आपलं देखील खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद असेल सर्व मान्यवरांचं की आपण या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली. चला तर या ठिकाणी